मित्रांनो, अखेर सर्वसामान्य लाभार्थ्यांचा घरकुलचं स्वप्न पूर्ण होणार आहे। केंद्र सरकारच्या माध्यमातून आपल्या राज्यासाठी 19,66,767 घरकुल मंजूर करण्यात आलेले आहेत। म्हणजे जवळपास 20 लाख घरकुल आपल्या राज्यासाठी मंजूर करण्यात आलेले आहेत। आपण मागच्या आठवड्यामध्ये 2 व्हिडिओ अपलोड केले होते आणि दोन्ही व्हिडिओमध्ये प्रत्येक लाभार्थ्यांनी कमेंट केलेला आहे, आम्हाला घरकुल योजनेसाठी लाभ घ्यायचा आहे किंवा लाभ घेण्यासाठी आम्ही अर्ज कोणत्या ठिकाणी करायला पाहिजे आणि अर्ज करण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याबद्दलची पूर्ण माहिती सांगा। तर या व्हिडिओमध्ये सर्व डाऊट तुमचे क्लिअर होणार आहेत। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे, त्यासाठी नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। प्रधानमंत्री आवास योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी एक महत्त्वाकांक्षी योजना आहे। या योजनेअंतर्गत सर्वसामान्य जनतेला म्हणजेच प्रत्येक कॅटेगरीतील लाभार्थी या योजनेचा लाभ घेऊ शकतात। यामध्ये फक्त ही केंद्र सरकारची योजना आहे, प्रधानमंत्री आवास योजना। काही लाभार्थी कमेंट केलेले होते की मोदी आवास योजना वेगळी आहे का, प्रधानमंत्री आवास योजना वेगळी आहे। आता या ठिकाणी व्यवस्थित समजून घ्या। केंद्र सरकारच्या माध्यमातून जी योजना राबवली जाते त्याचं नाव आहे प्रधानमंत्री आवास योजना। ही फक्त केंद्र सरकारच्या माध्यमातून योजना राबवली जाते। त्यानंतर राज्य सरकारच्या माध्यमातून अशा विविध योजना घरकुलच्या संदर्भात राबवल्या जातात। आता यामध्ये रमाई आवास योजना असेल, शबरी आवास योजना असेल, पारधी आवास योजना असेल, मोदी आवास घरकुल योजना असेल, त्यानंतर यशवंत वसाहत योजना असेल, अशा विविध योजना आहेत घरकुल संदर्भात। यामध्ये जे लाभार्थी पात्र होतील, जे लाभार्थी ज्या कॅटेगरीतील आहेत असे लाभार्थी अर्ज करतील, अशा लाभार्थ्यांना घरकुल त्या ठिकाणी दिलं जातं। आता चालू वर्षामध्ये एका घरकुलसाठी निधी जी आहे, जी अनुदान आहे, 1,20,000 सर्वसाधारण घटकासाठी दिलं जातं आणि डोंगराळ भागासाठी 1,30,000 रुपयांचा बजेट सध्या तरी दिलं जात आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून स्पष्टपणे माहिती सांगण्यात आलेली आहे, केंद्राकडे आम्ही प्रस्ताव पाठवलेला आहे। म्हणजे घरकुलसाठी जे सध्या अनुदान दिलं जातं या अनुदानामध्ये घरकुल कंप्लीट होत नाही, त्यासाठी वाढीव निधी द्यायला पाहिजे, याचा प्रस्ताव सुद्धा केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेला आहे। आता केंद्र सरकारचा प्रस्ताव त्या ठिकाणी मंजूर झाल्याच्या नंतर राज्य सरकारच्या ज्या काही विविध योजना आहेत त्या योजनेसाठी सुद्धा अनुदान वाढवलं जाईल आणि केंद्र सरकारकडून सुद्धा प्रधानमंत्री आवास योजनेसाठी किती अनुदान वाढीव येईल या संदर्भात सध्या तरी अपडेट देण्यात आलेलं नाही। जेव्हा अपडेट येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती आपण नक्की व्हिडिओ घेणार आहोत। आता त्यानंतर समजून घ्या घरकुलसाठी आपल्याला लागणारे डॉक्युमेंट्स कोणकोणते आहेत। आता डॉक्युमेंट जर पाहायला गेलं तर सर्वप्रथम आपल्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे, त्यानंतर बँकेचा पासबुक आपल्याकडे असणं आवश्यक आहे आणि त्या बँकेला आपला आधार लिंक असणे आवश्यक आहे, कारण हे सर्व पैसे थेट डीबीटी मार्फत आपल्या खात्यावरती येतात। त्यासाठी आपल्या बँक खात्याला डीबीटी ऍक्टिव्ह असणं गरजेचं आहे। आता त्यानंतर बघा आपल्याकडे ग्रामपंचायत अंतर्गत नमुना नंबर 8 ला आपला प्लॉटची नोंद असणे गरजेची आहे। जर आपल्या नावाने प्लॉट नसेल किंवा आपल्या वडिलांच्या नावाने नसेल किंवा आपल्या कुटुंबातील एखाद्या व्यक्तींच्या नावाने जर प्लॉट नसेल तर आपल्याला भूमिहीन प्रमाणपत्र आपल्याकडे लागतं। ते ग्रामपंचायत अंतर्गत तुम्हाला घेता येतं किंवा तलाट्याकडून सुद्धा घेता येतं। आता ज्या लाभार्थ्यांना घरकुल बांधण्यासाठी जागा नाही अशा लाभार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी योजनेअंतर्गत 1 लाख रुपयांची मदत दिली जाते। जर त्या गावामध्ये सरकारी जागा उपलब्ध असेल तर त्या ठिकाणी त्या लाभार्थ्यांना त्या सरकारी जागेचा लाभ सुद्धा दिला जातं, कारण अशा भरपूर स्कीम आहेत आणि सध्या महाआवास अभियान केंद्र सरकार आणि राज्य सरकारच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेला आहे। हा अभियान 1 जानेवारी 2025 पासून ते जवळपास 30 एप्रिल 2025 पर्यंत राबवला जाणार आहे। या अभियानाअंतर्गत नवीन फॉर्म भरून घेतले जाईल आणि नवीन फॉर्म सोबत त्या लाभार्थ्यांचा सर्वे सुद्धा केला जाईल। आता तुमच्याकडे रेशन कार्ड असेल, मतदान कार्ड असेल, आधार कार्ड असेल, बँकेचा पासबुक असेल, नमुना नंबर 8 तुमच्या नावावर जर प्लॉटचा उल्लेख असेल तर नमुना नंबर 8 ला तुमची नोंद असायला पाहिजे। मोबाईल नंबर सुद्धा तुमच्या बँकेच्या पासबुकला किंवा आधार कार्डला लिंक असायला पाहिजे। हे सर्व डॉक्युमेंट तुम्ही रेडी करून ठेवा, जेव्हा सर्वे सुरू होईल। आता सर्वे सुरू होईल लवकरच, या संदर्भात जे लाभार्थी
आवास प्लस नावाचा जो सर्वे झाला होता 2017-18 मध्ये, ज्यामध्ये जे लाभार्थी फॉर्म भरलेले आहेत असे लाभार्थी या ठिकाणी या सर्वेमध्ये तर पात्र राहणारच आहेत. ज्यांचे विनाकारण अर्ज अपात्रमध्ये पडलेले आहेत, सिस्टीमद्वारे ऑटोमॅटिक रिजेक्ट झालेले आहेत, अशा लाभार्थ्यांना सुद्धा या ठिकाणी एक नवीन सर्वे जो सुरू होणार आहे त्या सर्वेमध्ये त्यांचा फॉर्म भरून घेतला जाईल. आणि जे लाभार्थी आता फॉर्म भरलेले नाही आहेत किंवा तेव्हा फॉर्म भरलेले नाही आहेत अशा लाभार्थ्यांनी सुद्धा त्या सर्वे अंतर्गत फॉर्म भरून घ्यायचा आहे. हा जो अभियान आहे या अभियानाच्या माध्यमातून महाआवास अभियान सध्या सुरू झालेला आहे. या अभियानाअंतर्गत आपले जे काही फॉर्म आहेत ते फॉर्म सुद्धा भरून घेतले जातील. आणि फॉर्म कोणत्या ठिकाणी भरायचा आहे आता तुम्ही लगेच या ठिकाणी कमेंट कराल. फॉर्म फक्त तुम्हाला तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गतच भरून घेता येणार आहे, संगणक ऑपरेटरच्या माध्यमातून. तुमच्या गावातील सरपंचाला विचारा किंवा ग्रामसेवकला विचारा, त्या ठिकाणी जेव्हा फॉर्म सुरू होतील तेव्हा तुमच्याकडून हे फॉर्म भरून घेतले जाईल. बाहेर कोणत्याही ठिकाणी सध्या तरी तुम्हाला अर्ज ऑनलाईन प्रक्रिये पद्धतीने करता येणार नाही. हे फॉर्म जे आहेत ऑनलाईनच केले जातात. जिओ टॅग होतं म्हणजे तुमच्या घराजवळ येऊन ग्रामपंचायतचे अधिकारी तुमचा फोटो काढतात आणि त्या ठिकाणी तुमचं फॉर्म त्या ठिकाणी जाग्यावरती भरून दिलं जातं. अशा पद्धतीने हे सर्व सर्वे होणार आहे. त्यासाठी जे डॉक्युमेंट्स मी आता सांगितलेले आहेत ते सर्व डॉक्युमेंट तुमच्याकडे रेडी ठेवा. जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा ते डॉक्युमेंट द्या आणि फॉर्म भरून घ्या. कारण भरपूर असे या ठिकाणी लाभार्थी घरकुल पासून वंचित आहेत, ज्यांचे घरकुलचे हप्ते आतापर्यंत मिळालेले नाहीत. या अभियानादरम्यान त्या लाभार्थ्यांचं सुद्धा घरकुल, त्यांचं जे काही हप्ते रुकलेले असतील किंवा त्यांचं जर घरकुल कंप्लीट झालेलं नसेल तर त्यांचं घरकुल कंप्लीट करण्यासाठी मदत सुद्धा केली जाईल. आणि जे लाभार्थी या ठिकाणी घरकुल पासून वंचित आहेत अशा लाभार्थ्यांचं सुद्धा नवीन फॉर्म भरणे सुरू होईल. जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की अपडेट येणार आहे. सध्या तरी तुमच्या ग्रामपंचायत अंतर्गत जाऊन तुम्ही विचारा आणि त्या ठिकाणी त्यांना सांगा की जेव्हा फॉर्म भरणे सुरू होईल तेव्हा आम्हाला कळवा किंवा जेव्हा फॉर्म तुमचे काही सुरू होतील तेव्हा आम्हाला व्यवस्थित त्याबद्दलची माहिती द्या. याबद्दलची माहिती त्यांना एकदा त्यांच्या कानावरती तुम्ही टाका. जेव्हा फॉर्म भरणे होईल तेव्हा नक्की त्यांच्याकडून तुम्हाला अपडेट मिळेल आणि तुमचे फॉर्म त्या ठिकाणी भरून घेतले जाईल. अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे. जास्तीत जास्त तुमच्या मित्रापर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करायला मात्र विसरू नका. कारण आपल्या चॅनलवरती आतापर्यंत आपण विविध योजनेबद्दलची अचूक अपडेट दिलेली आहे आणि भविष्यामध्ये प्रत्येक योजनेची जे काही अचूक अपडेट आहे किंवा अचूक माहिती आहे, आपण योजनेचा लाभ कशा पद्धतीने घ्यावा, योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणकोणते डॉक्युमेंट आहेत, योजना लाभ घेत असताना काही अडचणी येतात का, अडचणी आल्याच्या नंतर त्या अडचणी कशा पद्धतीने सोडवता येईल, याबद्दलच्या भरपूर काही अचूक अपडेट आपल्या चॅनलवरती आपण आतापर्यंत वारंवार अपलोड केलेला आहे. आणि भविष्यामध्ये प्रत्येक योजनेबद्दल तुम्हाला खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती नक्की मिळत जाणार आहे. मित्रांनो, परत एकदा सांगतोय, चॅनलवरती तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, बेल नोटिफिकेशनला क्लिक करून ऑल बटनला नक्की प्रेस करा. त्यानंतर व्हिडिओला जाता जाता लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांपर्यंत नक्की शेअर करा. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.